स्कॅम पवन चावी डाली नाही पवन उसने पवन इकडं तर नेमकं आपल्यासोबत नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी आपला संपूर्ण ब्लॉग नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी विजय आणि आपण आज आलेलो आहोत लोणावळा जवळ असलेल्या सुंदर ऐतिहासिक किल्ल्यावर, तो म्हणजे तिकोना किल्ल्याला ट्रेक करायला. मित्रांसोबत केलेला हा ट्रेक आणि इथून दिसणारा सौंदर्य खूपच भन्नाट आहे. तर चला मग सुरू करू आजचा ब्लॉग. आज आमचं कॉलेज काही कारणास्तव जरा लवकर सुटलं. मग अचानक मनात कल्पना आली, चला कुठेतरी फिरायला जायचं. ऊन खूप होतं तरी पण आम्ही गडावर जायचं ठरवलं आणि मित्रासोबत म्हटलं की ट्रेकची एक वेगळीच मजा. चालताना गप्पा, थकवा आणि ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबणे एवढं. सर्व काही करत आम्ही पोहोचलो गडाच्या पहिल्या दरवाजापाशी. जसं जसं आपण वर चढत होतो तसं सह्याद्री अजून छान दिसत होते, परंतु ऊन पण खूप होतं त्यामुळे थकवा जाणवत होता. दरवाजाच्या आत आपण इथून निघालो. इथून आपण पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या दिसतात तेवढ्या सोप्या आणि साध्या नव्हत्या. चढायला उन्हाळ्यामुळे खूप कठीण जात होतं. बालेगडाकडे चाललोय आणि सह्याद्रीची हवा मनाला एक वेगळी शांतता देत होती. दरवाजातून आत, दुसऱ्या दरवाजातून आपण आत निघालो. इथनं समोर खूप अशा कठीण अशा पायऱ्या होत्या. पायऱ्या चढून आपल्याला वर जायचं होतं, तर आपण पायऱ्या चढायला लागलो. ह्या पायऱ्या किमान 70 ते 80 डिग्रीच्या कोनात असाव्या. पायऱ्या चढत आपण वर निघालो. पायऱ्या बघू शकता. त्यानंतर आपण महादेवाच्या मंदिराच्या खाली एक गुफा आहे, ती गुफा पाहिली. गुफेच्या आतमध्ये अत्यंत थंड असं वातावरण होतं. त्यानंतर किल्ल्याच्या वर माथ्यावर आल्यावर आपल्याला निसर्गाची आणि सह्याद्रीची एक वेगळीच हे दिसत होती. त्यानंतर तिथून आपण बघितला तो विसापूर किल्ला आणि त्याच्यानंतर दिसणारा हा लोहगड किल्ला अत्यंत स्पष्ट असे दिसत होते. एका किल्ल्यावरून दुसरे किल्ले पाहण्याची ही मजा वेगळीच असते. तर नेमकं आमच्यासोबत नक्की काय झालं होतं हे आता तुम्ही पाहू शकता. याच्यामधून परत रिएक्शन रेकॉर्ड करू ना. गडावर चावी विसरून आलाय पण तोंड दाखवत. तूच फोटो काढायची आहे, काढून ठेवली. मी काढून ठेवली पण तुम्हाला पण नाही त्याला आली बघा चावी. स्कॅम पवन काय झालं? पवन चावी डाली नाही पवन उसने. काय पवन इकडं नाही